विभाग 2 पद्य या विभागातील आ प्रश्नामधील एक आकडा खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा। गुण आहेत 4। यासाठी कृती असतील: 1. प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री 1 गुण, प्रस्तुत कवितेचा विषय 1 गुण, प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा 2 गुण, कवितेतील कोणतेही 2 शब्द देणे व दोन्ही सोडवणे आवश्यक असेल प्रत्येकी 1 गुण, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा 2 गुण, प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा 2 गुण, कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा 2 गुण, कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा 2 गुण, प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा 2 गुण। 4 गुणांसाठी वरीलपैकी कोणत्याही कृती विचारल्या जातील। प्रत्येक कृती 1 किंवा 2 गुणांचीच असेल। कविता तू झालास मूकसमाजाचा नायक, कवी ज.वी. पवार, कवितेचा विषय डॉक्टर आंबेडकरांचे महात्म्य सांगून त्यांनी केलेल्या कार्याचा परिचय करून देणे, प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा 2 गुण, कवितेतील कोणतेही 2 शब्द विचारले जातील, दोन्ही शब्दांचे अर्थ लिहिणं आवश्यक असेल, प्रत्येक योग्य अर्थास 1 गुण असेल। इथे मी उदाहरणं 2 दिलेली आहेत। कवितेतून मिळणारा संदेश: स्पृश्य अस्पृश्य दीनदलित जातीयता हे भेदभाव मानू नये, विषमतेविरुद्ध लढावे हा संदेश प्रस्तुत कविता अभ्यासल्यानंतर मला मिळतो। प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये: दलित साहित्य चळवळीसंबंधी लेखन, संवादात्मक भाषाशैली, प्रबोधनपर काव्य, सामाजिक जाणीवेचे भान असणारे काव्य, पृथ्वी डचमळली, चवदार तळ्याला आग लागली यांसारख्या शब्दप्रयोगांनी कविता ओजस्वी बनली आहे। मुक्त छंदामध्ये काव्यरचना आहे। कवितेतून व्यक्त होणारा विचार: अस्पृश्य समाजाचे प्रबोधन करून त्यांना अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचा आत्मविश्वास आंबेडकरांनी दिला आहे। या समाजाला आंबेडकरांनी स्वतःच्या पायावर उभे केले आहे। संपूर्ण दलित समाज त्यावेळी बाबासाहेबांच्या पाठीशी उभा राहिला, पण आता तोच दलित समाज थंड झाला आहे। त्याचबरोबर बाबासाहेबांचे विचार विरून गेले आहेत याविषयीची खंत कवींनी कवितेत व्यक्त केली आहे। कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा। गुण आहेत 2। यामध्ये तुम्हाला कवितेतील कोणत्याही ओळी विचारल्या जातील आणि त्यांचा तुम्हाला अर्थ लिहायचा असेल। कविता आवडण्याची कारणे: या कवितेतून समानता हे सांविधानिक मूल्य शिकायला मिळाले, जातीभेद, अस्पृश्यता, स्पृश्य अस्पृश्य, भेदभाव करू नये, कोणावर अन्याय करू नये या बाबीही मला शिकायला मिळाल्या, म्हणून ही कविता मला आवडली।